प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा शहरात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळालाय। रस्त्यावर जागोजागी बसणारे विक्रेते, वाहतुकीची कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि व्यवसायावर परिणाम या सगळ्या समस्यावर आता कायमचा तोडगा निघालाय। विटा नगरपालिकेच्या प्रयत्नातून आठवडा बाजारातील सर्व भाजी विक्रेत्यांना एका छताखाली बैठक व्यवस्था करून देण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली आहे। विटा शहरातील भाजी बाजार अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू झालाय। विशेष म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था अत्यंत पारदर्शक आणि सर्वांच्या संमतीने करण्यात आल्याने भाजी विक्रेत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली लागल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता। आठवडा बाजारातील अधिकृत विक्रेत्यांचा व्यवसायही प्रभावित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या। शहराचा वाढता विस्तार आणि वाढती गर्दी लक्षात घेता सर्व भाजी विक्रेत्यांना एकत्र आणण्याचा निर्णय विटा पालिकेने घेतला आणि त्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केले, अशी माहिती मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली आहे। आमदार सुहास बाबर यांच्या सूचनेनुसार या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला। नगराध्यक्ष काजल मेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी, भाजी विक्रेते आणि समन्वयकांनी एकत्रितपणे संवाद साधत सर्वमान्य निर्णय घेतला। रामचंद्र भिंगारदेवे, नगरसेवक संजय भिंगारदेवे, अमर शितोळे, समीर कदम, रणजित पाटील आणि शरद सूर्यवंशी यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या समन्वयातून अखेर सर्व भाजी विक्रेत्यांना एकाच छताखाली आणण्यात यश आले। या निर्णयामुळे विटा शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे। सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे मोठे शेतकरी आणि भाजी विक्रेते यासाठी हा निर्णय दिलासादायक ठरलाय, अशी माहिती मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।